नमस्कार, मी सुनील गोडबोले. नाही, आत्तापर्यंत मला तुम्ही अनेक चित्रपट, TV सिरियल्स किंवा नाटक ह्याच्यामधनं बघितलं असेलच. लवकरात लवकर घरी या, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय सांगतोस काय? हे हे समजा खरं आहे? अव शपथ घेऊन सांगतो, हे जर खोटं असेल ना तर रात व्हायची तुम्ही काच कर. काहीतरी घे त्याला मारायला. मला मारतो? चुकलो. अव खरं नसल तर तारक्यावर एक केस बी शिल्लक राहणार नाही. कोणाच्या टाळक्यावर? माझ्या मेला आहेत कुठे शिल्लक राहायला? मी गच कर. एवढं बोलतो म्हणजे खरं आहे का? ऐकत नाही ते लोक माझं. कोटी कोटी कंठातून उमटे दिव्य एक ललकारी लय भारी. कोटी कोटी कंठातून उमटे दिव्य एक ललकारी लय भारी. भला दावला मार्ग सुखाचा पुन्हा दत्त अवतारी लय भारी. हो भला दावला मार्ग सुखाचा पुन्हा दत्त अवतारी लय भारी. परिसला भला दीन पतिता लय भारी. हरले संकट हरली चिंता लय भारी. गया नहीं जिंदा है स्वामी स्वामी अंतर्यामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरम्. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रं. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हाच दिलंय. एक वेळ मला नाकारलंस तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नकोस. कौन सा सवाल लिए कंधे पर भटक रहा है तू दर दर, उसका जवाब दिया खुदा ने खुद तेरे साथ रहकर. समस्त लोक विग्रहं विनिक्वणं मनोज्ञ हेम किङ्किणील सत्कटिं काशिकापुराधिनाथ. मन मंदिरा ते जाने मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी.
आशानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे सादगा नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट, इसने पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है। दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं। इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं। वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है। दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है। इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया। उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है। इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं। महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश। महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी, त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे। मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे। कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये। संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं। कसा पाहूयात। एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात, नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर। या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय। या घरात राहणारा 16 वर्षाचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे। असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्या पलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ, चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही। थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल। त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भांडारच झालंय असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं। घरांच्या भिंतीवर, पंख्यावर, घड्याळावर, स्वयंपाकघरातल्या ओट्यावर, भांड्यांवर, कपाटावर, खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे 16 वर्षांच्या या चारुदत्तनं मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत।
लहानपणापासूनच चारुदत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे. मित्र होते, मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं. त्याला लहानपणापासूनच अभंग, कीर्तनं, देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत. मात्र जसा चारुदत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला. ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारुदत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे. मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत, मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं कोडं न सुटणारं असल्याचं त्याचे आई वडील देखील सांगतात. तेव्हा तुमच्या मनावर जो सकारात्मक प्रभाव पडेल तो सकारात्मक आचरणामध्ये येत असतो. परंतु भारतात आज गरिबी का बरे? कारण भारतातील आज लोक सकारात्मक गोष्टीपेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त करतात. चिंता करू नका, चिंतन करा. कृष्ण को मिलने के लिए सुदामा आया था. आज के वक्त में कोई नहीं आएगा. मतलब भाई भाई की चलती नहीं तो मित्र की क्या चलेगी. इसलिए यहाँ पर कहा है कि मित्र ही मत रखो या कुछ भी मत रखो. मित्र यानी कौन से रखने के? ये आजू बाजू के कीड़े. मित्र ये नहीं रखने के. मित्र कौन से रखने के? कि जिनको परम है, जो परम लोग है. मित्र रखना है तो स्वामी विवेकानंद को रखो. मित्र रखना है तो साई बाबा को रखो. मित्र रखना है तो ओबामा को रखो. मित्र अपने स्टेटस के लोग रखो. के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है. इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया. उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है. इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं. दत्ताश्रया, the way of Akhanda Jnana Yoga.